या मेळाव्यात दुसरं एक पाहायला मिळालं, अमित शहाच्या वरती उद्धव ठाकरेंनी टीका केली, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मात्र मौन पाळल्याचं पाहायला मिळालं. नव्या मैत्रीचे काही संकेत वाटतात का? मला काही वाटत नाही. आणि विशेषतः अमित शहा हे सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सतत घेतलेली आहे. ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिचुकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तास ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही. आज अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि या सगळ्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे सोबत असणार आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे. तर असं आहे की राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या पक्षाचा विस्तार वाढवायचा त्यांचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं दिसतात. पण या दरम्यान ऑपरेशन टायगर या गोष्टीची चर्चा होताना पाहायला मिळते. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावाही केला जातो. मी वाचलं ते विशेषतः उद्योगमंत्री काय नव्हते सावंतांचं क्षेत्र गावापर्यंत मी पाहिलं. म्हणजे भाजलेली गुंतवणूक करण्यासाठी ते गावाला गेले होते का लोक फोडण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही. पण त्यांनी गावं सोडलं. जी काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या गावासाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती. कालच्या मेळाव्यामध्ये देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेसची देखील ठाकरे गटासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत, एकनाथ शिंदे यांच्या, असं त्यांचं म्हणणं. बघूया ना ते सांगतात तर बघूया. काही लोकांचे फोटो मी पाहिले काही खासदारांचे आणि ते फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना सोडतील म्हणजे ठाकरेची हे अजिबात मला पटत नाही. कारण काही माणसं अशी आहेत सेनेमध्ये, सेना म्हणजे उद्धव ठाकरे, की ते काय वाचतील ते त्याग करतील. पण पक्ष बाळासाहेबची विचारधारा ही कधी सोडणार नाही. डावस बाबतीत गुंतवणुकी बाबतीत बरंच बोललं जात आहे आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केला जाईल अशी टीका होते. आपल्याकडे परदेशी गुंतवणूक आल्या पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जातं. नाही टीका काय म्हणजे वस्तुस्थिती याच्यातले लोक बोलतात. डावस सांगायला त्या डावसला मी गेलो होतो राज्याचा मुख्यमंत्री. आम्ही अनेक कंपन्यांची विचारणा केली. कालचं जे करार झाले त्याच्यामध्ये भारत फोर्सची करार झाला. भारत फोर्स कुठली कंपनी? पुढे करार शिवून आणि त्यांनी तो कारखाना काढण्याचा निर्णय जवळपास 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर अनेक विशेषतः गडचिरोलीला जिंदाल ही स्टीलच्या फॅक्टरीमध्ये महाराष्ट्रात आहेच. आत्ता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, आणखीन काही ठिकाणी आहेत. आणि तिथले दावा सोडण्यात जाहीर केलं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवले त्या सगळ्यांना तिकडं निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केला. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे.
त्या हॉटेलचे मालक मागं बघायचे, काय हरकत नाही फिरायला. तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी नावाचा केला, असं काल माझ्या वाचण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाने एक करार मुंबई उच्च तुमच्या वाचण्यात आला का पंचशीलचा Virtual reality चा. आलं? नाही म्हणजे ऐकलं. पंचशील त्याचं ॲग्रीमेंट झालेलं काल मी स्वतः पाहिलं. एक प्रकारे फसवणूक म्हणायची मग महाराष्ट्राची ही. असं नाही, ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथं आणायचं. ठीक आहे, नवीन उद्योग करत असतील ते काही हरकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे. धार्मिक स्थळावरचे जे भोंगे आहेत ते भोंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा येत नाही असं म्हणणं आहे. तर त्यांनी काल काहीतरी म्हणलं, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. त्याला एक दोन सूचना हायकोर्टाने केल्या. आता बघूया एक्झॅक्टली त्याची ऑर्डर काय ती उद्या गेल्या कळेल. मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली. नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पद रद्द केले. उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय. काय सांगू शकताय की आम्ही वाद बघतोय, त्याची मी वाद बघतोय की हे कधी बाहेर पडतं. त्यासाठी इतके सारे आकडे असताना अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते. त्याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला? त्याला काही अर्थ नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठल्याही राज्य सरकारची जबाबदारी असते. तसे प्रयत्न केले तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्या उद्योजकांनी इथंच निर्णय यापूर्वी घेतले ते आत्ता दाखवायचे, त्याच्यात थोडंसं लोकांना एक फसवणूक केल्यासारखं आहे. काल साहेब USIच्या कार्यक्रमात अजितदादांनी तुमची भेट झाली, त्यानंतर जयंत पाटील आणि अजितदादांची चर्चा सुद्धा खुलेपणाने व्यासपीठावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल असं वाटतंय का? राष्ट्रवादीची चर्चा काही अजिबात झाली नाही. चर्चा तीच एका प्रकल्पाची झाली आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरचे होते. त्यांचं नाव हे गडिंग्लजचे चेअरमन काय नव्हते.